नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहे थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. मग थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन काय सांगणार आहे? इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स इज द जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू विच द हायपोटेनियस इज डिवाइडेड. बघा काय सांगितलेलं आहे त्यांना की हा जो त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण पीक्यूआर, या पीक्यूआर मध्ये क्यूएस हा जर समजा तुम्ही याच्यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, लंब जर टाकला, तर या ठिकाणी हा काय असतो, याचा जिओमेट्रिक मीन काढायचा आहे आपल्याला. काय काढायचं आहे? जिओमेट्रिक मीन. तर बघा या ठिकाणी लिहायचं, प्रूफ लिहायचं. प्रूफ मध्ये सांगणार इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR segment QS is perpendicular to hypotenuse बघा hypotenuse काय दिलेला आहे तो? आरपी किंवा पीआर. पीआर वर काय केलेलं आहे त्या ठिकाणी? परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. मग आपण सांगू शकतो इन ट्रायंगल कोणता? तर QSR. इन ट्रायंगल QSR सिमिलर ट्रायंगल QSP किंवा PSQ. हे दोन त्रिकोण समोर असणार आहे. कारण आताच आपण शिकलेलो आहोत की राईट अँगल ट्रायंगलची सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. मग त्यानुसार आपण हे घेऊ शकतो. म्हणून सांगायचं आता हे जर दोन त्रिकोण समोर असेल, कोणता? हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, हे दोन त्रिकोण जर समोर असेल तर आपण सांगू शकतो या ठिकाणी QSR चा QS घेतल्याच्या नंतर आपण दुसऱ्या त्रिकोणाचं घेऊ शकतो PS इज इक्वल टू याचा QS घेतला होता, आता याची घेणार SR साईड. काय घेणार? SR. आणि या त्रिकोणाची कोणती घेणार? SQ. काय घेणार? SQ किंवा QS. मग आता लक्षात घ्या, याला काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. QS इंटू QS इज इक्वल टू SR इंटू PS. Therefore QS इंटू QS चा स्क्वेअर इज इक्वल टू SR इंटू PS. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे? विच ते काय करतं? सेगमेंट डिवाइड करतं. काय करतं? सेगमेंट the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. hypotenuse ला काय करतं? डिवाइड करतं आणि त्याला काय म्हणतो आपण? जिओमेट्रिक मीन. अशा प्रकारे हा जिओमेट्रिक मीन, थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर पेपरला भरपूर क्वेश्चन विचारले जातात. धन्यवाद.